पोलीस उपायुक्त परिमंडळ 3च्या जे अंमली विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये 3 मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. त्या तिन्ही कारवाईमध्ये चरस, त्यानंतर एमडी आणि गांजा असे विक्री करणाऱ्या आपण 4 जणांना ताब्यात घेतलेला आहे. पहिली जी कारवाई केली आहे ती मानपाडा हद्दीमध्ये केलेली आहे. मानपाडा हद्दीमध्ये एमडी विकणाऱ्याला आपण ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे. त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा राजेश मला आपण ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. नंतर डोंबिवलीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करता येण्याचा जे 2 जण आहेत त्यांना सुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे. आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्देमाल जो आहे एमडी असेल, चरस असेल आणि गांजा असेल असंही ती चौघांकडून रिकव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये सनील श्रीनाथ यादव आहे, तो राहणारा नांदेडचा आहे, मानपाडा पोलीस त्याला अटक केलेली आहे. त्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा बीडचा आहे, आष्टीचा, त्याला त्या ठिकाणी अटक केलेली आहे. त्यानंतर डोंबिवलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राहणारा डोंबिवली, अमन वीरेंद्र गुप्ता राहणारा डोंबिवली या दोघांना त्यामध्ये अटक केली आहे. सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावरून नेमलेलं आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये PSI प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक शांताराम कसबे, पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे, त्याचप्रमाणे डोंबिवली पोलीस स्टेशनचे सिनियर PI जवादवाड, API कोकरे, मानपाडा पोलीस स्टेशनचे PI गुंड, API राळेवाड, त्यानंतर बाजारपेठचे PI डुकले आणि API राठोड यांच्या टीमनी ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे. आणि जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या टोटल आपण 13 गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत 19 आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 12 लाखापेक्षाही जास्त आपण अंमली पदार्थ आतापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेले आहेत.